जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास, शेगाव लाईव्ह सदैव आपल्यासोबत. बातमी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद. राज्य सरकारच्या कर्जमाफीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्जमाफीबाबत आयोजित अधिकृत बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. किसान सभेचा आरोप आहे की मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनंतर प्रवीण परदेशी यांनी बैठकीत उपस्थित राहण्यात असमर्थता दर्शवली. या बैठकीला आमदार बंटी पाटील, आमदार रोहित पवार, महादेवराव जानकर आणि डॉक्टर अजित नवले यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. कर्जमाफीच्या अटी शर्तीमुळे शेतकऱ्यावर अन्याय झाल्याचा आरोप करत किसान सभेने सरकारचा निषेध नोंदवला असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणावर सरकारची अधिकृत भूमिका समोर येणे अद्याप बाकी आहे. आपण बघूया किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांची प्रतिक्रिया. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीमध्ये एक अधिकृत बैठक आज आयोजित करण्यात आली होती, ज्याला रोहित पवार, आमदार बंटी पाटील, महादेवराव जानकर आणि मी हजर होतो. अनेक आमदार सुद्धा हजर होते. मात्र बैठक अधिकृत असताना सुद्धा ऐनवेळी प्रवीण परदेशी यांनी या बैठकीस येण्यास नकार दिला. कदाचित मुख्यमंत्री कार्यालयातून त्यांना तसं सांगण्यात आलेलं आहे आणि या बैठकीला एक प्रकारे माघार घेत त्या बैठकीला अनुपस्थिती त्यांची राहिलेली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचा हा जो हस्तक्षेप आहे आणि प्रवीण परदेशी यांची जी कृती आहे तिचा मी किसान सभेच्या वतीनं निषेध करतो. शेतकरी आणि शेतकरी कार्यकर्ते ज्या मागण्या उपस्थित करतायत त्याला सामोरं जाण्याची हिंमत या सरकारची नाही. शेतकऱ्यांची फसवणूक 100% करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सत्य लपवण्यासाठीच अशा प्रकारच्या बैठकीतून पळ काढण्याची भूमिका राज्य सरकार, प्रवीण परदेशी समिती आणि संबंधित लोक घेत आहेत. किसान सभेच्या वतीनं या गोष्टीचा मी निषेध करतो. या विरोधात प्रचंड आंदोलन येत्या काळात महाराष्ट्रात उभं केलं जाईल असा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी या आंदोलनासाठी तयार राहिलं पाहिजे असं आवाहन आम्ही शेतकऱ्यांना करतो आहे.